नमस्कार, मी अमोल. मित्रांनो, आता आपण सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शना ठिकाणी या ठिकाणी आलोय. तुम्ही माझ्या समोर बघताय की हा आहे 4 पायाचा कोंबडा. या कोंबड्याचे मालक आपल्या सोबत आहेत. काय आहे वैशिष्ट्य कोंबड्याचं आणि कसं आहे, लोकांचा कशा प्रतिक्रिया आहेत? प्रथमच 4 पाय असणारा कोंबडा पाहताना लोक अनेक चर्चा करत आहेत. काय आहे सांगू शकाल? नमस्कार, मी संतोष परशुराम पवार, राहणार फलटण, जिल्हा सातारा. हा माझा कोंबडा सोन्या कोंबडा, याचं आम्ही लाडन नाव ठेवले सोन्या. याला 4 पाय आहेत, जन्मताच याला 4 पाय आलेले आहेत. याचं संगोपन आम्ही घरच्या मेंबर प्रमाणे केलेलं आहे. तर ह्याच्या वैशिष्ट्य असं आहे की हा 2 पायावरती चालतो, पण 2 पायांना संवेदना वगैरे सर्व कळते. तुम्ही टच केलं तरी त्याला समजतं ते. याचं वजन आजच्या तारखेला 2 किलो 800 ग्रॅम आहे. हा 6 महिन्याचा कोंबडा झालेला आहे. भविष्यात याचं कसं असणार आहे संगोपन आपलं? ह्याच्यासाठी मी वेगळी व्यवस्था केलेली आहे. त्याच्यासाठी 3 मादे ठेवलेले आहेत मी साईडला. बिडिंग करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे की 3ही माद्यांच्या बरा असतो. ऑलरेडी ती मादी अंड देत आहे. ती अंडी मी होण्याच्या प्रयत्नात आहे की येणारी पैदास 4 पायाची येते काही मी स्वतः शोधण्याच्या प्रयत्नात आहे. जर आली तर 100% चांगलीच गोष्ट आहे. त्याला कोणी असं किंमत वगैरे काय केली आहे का आजपर्यंत? केले का आपल्याच भागातली पुणे जिल्ह्यातलीच नामांकित कंपनी आहे. त्यांनी 9,000ला मागितलेला होता, पण मी नाही, याची किंमत करायची नाही. आपल्या योगायोगानं आपल्या घरी आलेला हा पक्षी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी फार ठिकाणी ट्राय केली की असा पक्षी कोणाकडे आहे का, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गावरांमध्ये 4 पाय असलेला पक्षी कोणाकडे नाही. त्यामुळे म्हटलं आपली लक्ष्मी आपल्या घरी. लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? लोकांच्या प्रतिक्रिया हेच येतात की सेल करायचं का, कितीला द्यायचा वगैरे, की अजून असले आहेत का, आम्हाला पण हवा आहे. पण नाही, अजून तर म्हणजे देण्याचा विचार नाही आमचा. तर आपण पाहिलंय की जवळपास 4 पाय असलेला कोंबडा हा खास करून लोकांचं आकर्षण ठरतोय. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.